नमस्कार, मैं वृषभ जैन, मिशन महाराष्ट्र न्यूज में आपका स्वागत है। शांतिनगर परिसर में बुधवार देर रात तड़ीपार अपराधी तिरुपति भोगे और उसकी गैंग के सदस्यों ने जमकर उत्पात मचाया। वाहनों पर हाथ में हथियार लहराते इस गैंग ने न सिर्फ नागरिकों को धमकाया बल्कि 8 वाहनों की तोड़फोड़ की। अपराधियों के आतंक से स्थानीय नागरिक खौफ में हैं। हालांकि घटना के तत्काल बाद पुलिस हरकत में आ गई। गुरुवार को कुछ अपराधियों को गिरफ्तार किया गया और परिसर में जुलूस भी निकाला गया, लेकिन ईद और गणेश विसर्जन के पूर्व इस घटना से माहौल खराब हो गया। तिरुपति भोगे तो पुलिस के हाथ नहीं लगा, लेकिन पुलिस ने उसके साथी फरहान उर्फ भुरैया, गुलफाम वजीर शेख, अरबाज हमीद शेख, शाहिद वजीर शेख और अन्य को गिरफ्तार कर लिया है। भोगे की स्थानीय अपराधियों के साथ लंबे समय से दुश्मनी चल रही है। दोनों गैंग इलाके में अपना वर्चस्व जमाने का प्रयास करती है। भोगे के क्रिमिनल रिकॉर्ड को देखते हुए जुलाई महीने में डीसीपी जोन 3 ने उसे 1 वर्ष के लिए तड़ीपार भी किया था। इसके बावजूद वह परिसर में घूम रहा था, जहां आला अधिकारी शहर में कानून व्यवस्था बनाने के लिए जद्दोजहद कर रहे हैं। हाल ही में पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल ने ईद एवं गणेश उत्सव के लिए रूट मार्च निकाला था, पर वे विफल रहे। वहीं इस वारदात से शांतिनगर पुलिस की नाकामी सामने आई है। काल NIT गार्डन जवळ काही आरोपी होते, ज्या त्यांच्यामध्ये काही साईद खान म्हणून मुलगा आहे, त्याच्यात वाद सुरू होता। तो वाद सुरू असताना जे मंडळाचा काही कार्यक्रम चालू होता, तिथे मंडळातल्या काही मुलांनी त्याला हरकत घेतली। ती हरकत घेतल्यानंतर त्यांचा जो वाद झाला, त्या वादामध्ये समोरच्या आरोपींनी याला मारहाण केली। त्यावरून यांनी सुद्धा त्याला मारहाण केली। त्यानंतर या आरोपींनी त्यांचे इतर साथीदार तिथे बोलावले, जे शस्त्र घेऊन तिथे आले आणि तिथे तो उत्पात मचवला। गाड्यांची तोडफोड वगैरे केलेली आहे। त्या तोडफोडीमध्ये त्यांची घातक शस्त्र त्यांच्या हातात होते, त्यामुळे तिथे जो फिर्यादी आहे आणि जे होते त्यांच्या जीवाला धोका संभवला होता। त्यांच्या जीवावर तो जीवघेणा हल्लासुद्धा झाला आहे। त्या संदर्भात आपण त्यामध्ये खुनाचा प्रयत्न आणि दंगा अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत। गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ ते ॲक्शन घेऊन त्यामध्ये आरोपी काल 2 ताब्यात घेतलेले आहेत। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना अटक करून आज रोजी आम्ही न्यायालयात पेश करत आहोत। या संदर्भात वेगवेगळे तपास पथक नेमून या गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींचा सुद्धा शोध सुरू होता। त्यातले सहभागी इतर आरोपीसुद्धा ताब्यात घेतलेले आहेत। त्यांचा गुन्ह्यात सहभाग आणि इतर तपास सुरू करून आमचा तपास सुरू आहे। या वर्षी शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा गणेश उत्सवाला दिलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये उद्या जे 5 सप्टेंबरचा दिवस आहे, ईद ए मिलादुन्नबीचा पण एक त्योहार आहे। अशा परिस्थितीमध्ये 2 धार्मिक समूहामध्ये आर्थिक तेढ निर्माण होणार नाही या घटनाक्रमातून, या विषयावर काय सांगाल? नाही, आम्ही त्याची पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। काल जे दोन्ही समुदायातील लोक होते त्यांना सुद्धा त्या प्रकारे समजून सांगितलं आहे। याचा त्यांच्या आपल्या सणांच्या उत्साहावर कुठलाही परिणाम होणार नाही, त्याची आम्ही पूर्ण दक्षता घेतली आहे आणि त्याचा प्रॉपर बंदोबस्त सुद्धा आम्ही लावलेला आहे। उद्याचा जो ईद ए मिलादुन्नबीचा जो उद्या त्योहार मुस्लिम बांधवांचा आहे, किंवा आता गणेश विसर्जनापर्यंत जे गणेश चतुर्थीचा जो कार्यक्रम चालू आहे, या निमित्ताने शांतीनगर झोनच्या जनतेला काय तुम्ही एक संदेश देऊ इच्छिता? शांतीनगरच्या पूर्ण जनतेला आमच्याकडून हाच संदेश राहील की कुठली एखादी घटना घडली त्याला तुम्ही जाती चष्म्यातून किंवा धार्मिक चष्म्यातून पाहू नये। कुठली प्रत्येक घटना
ही त्यात आता त्या कारणावरून होत असते. त्यामुळे प्रत्येकाने धार्मिक द्वेष किंवा कुठल्याही अफवा ह्या मनात ठेवू नये, त्यांना बळी पडू नये. सर्वांनी आपले सण त्योहार जे आलेले आहेत ते उत्साहात साजरे केले पाहिजे. पोलिसांचा प्रॉपर त्यामध्ये बंदोबस्त राहणार नाही. तरी परत एकदा तुमच्यामार्फत सर्व जनतेला आवाहन करतो, या सण उत्सवामध्ये साजरे करत असताना ते नियमानुसार जे कायद्याने आपण दिले नियम आणि आहेत त्यानुसार साजरे केले पाहिजे. कुठल्याही अफवा किंवा कुठल्याही चुकीच्या बातम्या यावर आपण लक्ष देऊ नये, बळी पडू नये. तशी काही तुमच्या अशी अफवा कोणाला येत असेल तर त्यांनी पहिले पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांच्या अफवेचं त्या शंकांचं निरसन पोलीस करण्यास समर्थ आहे. त्यामुळे सर्वांना परत एकदा ही शुभेच्छा सांगतोय मी. एक अंतिम प्रश्न, NIT गार्डन जवळ काल जो घटनाक्रम घडला त्यानंतर तिथल्या काही नागरिकांचा रोष पोलीस विभागावर पण होता, कारण पोलीस विभागामार्फत रुटीन मार्च जो आहे तो होत नाही असे आरोप पोलिसांवर लावले जात आहे. याबद्दल काय सांगाल? नाही, आम्ही जेवढे गणपती मंडळ आहे प्रत्येक गणपती मंडळाला रोज आपण भेटी देत असतो. कालसुद्धा तिथे आमच्या भेटी झालेल्या होत्या. काल ही घटना घडली त्यापूर्वीसुद्धा आम्ही तिथे व्हिजिट प्रत्येक मंडळाला होत असते. असं एक तर NIT गार्डनचंच मंडळ नाही, पोलीस स्टेशन शांतिनगर हद्दीमध्ये जेवढे 32 मंडळ आहेत प्रत्येक पोलीस स्टेशन मंडळाला इथून सतत पेट्रोलिंग सुरू असते आणि भेटीसुद्धा देणं चालू असते. शांतीनगर पोलीस स्टेशन हा एक सेन्सिटिव्ह एरिया असणारा पोलीस स्टेशन आहे. यामध्ये गुन्हेगाराचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि जे अवैध धंदे आहेत त्यांना त्यांच्यावर बंदी आणण्यासाठी पोलिसांमार्फत कशा पद्धतीची कारवाई जाते आणि जनतेला पोलिसांची जनतेने मदत करायला पाहिजे या संदर्भात जनतेला काही एक संदेश तुम्ही द्या. पोलिसांकडून जे गुन्हेगारी कृत्य करणारे आहेत त्यांच्याविषयी कुठल्याही गुन्हेगारी कृत्यामध्ये सामील असेल तर जनतेने त्यांच्या खुलेआम माहिती द्यावं. त्यांचं नावसुद्धा आम्ही गोपनीय ठेवलं जाईल आणि त्यांच्यावर जी सक्त कायदा आहे त्या कायद्यानुसार पूर्ण सक्त कारवाई केली जाईल. जनतेने कुठलाही गैरकृत्य होत असेल त्यांनी पोलिसांवर संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून त्यावर उचित आणि कायदेशीर कारवाई होईल आणि ज्या अयोग्य गोष्टी आहेत त्याला पायबंद घालता येईल. धन्यवाद.